तर बेटा इथे मला इम्प्लिकेशनचं सिम्बॉल दिसल्यावर मला कळालं व्हॉट आय कॅन यूज इज की P इम्प्लाइज Q इज इक्वल टू निगेशन P और Q. आठवलं का सगळ्यांना? आठवलं का? P इम्प्लाइज Q इज इक्वल टू निगेशन P और Q. इथे मला चारही ठिकाणी हे वापरून पटकन मला टॉटॉलॉजी कोणतं येते ते चेक करायचंय. समजतंय का? कारण मी टेबल काढील तर मरणाचा वेळ जाईल माझा. सो 1 बाय 1 पहिला ऑप्शन आपण ट्राय करू. ऑप्शन आहे ओके. सो P इम्प्लाइज Q, हे बघ हा P म्हणजे हा P इम्प्लाइज Q म्हणजे हा. सो इट इज इक्वल टू निगेशन P और Q. मग आता मी याला लिहितो निगेशन P म्हणजे निगेशन एवढं नाही का आलं, मी याला काय करतो सिस्टमॅटिक करतोय बघ. P इम्प्लाइज Q इज निगेशन ऑफ P म्हणजे बघा पहिला निगेशन ऑफ P और निगेशन Q. एकदम स्टेप बाय स्टेप करतो, टेन्शन घेऊ नका. बघ P इम्प्लाइज Q हे कुणाशी इक्वॅलंट आहे? निगेशन ऑफ पहिला और दुसरा. पहिला कोण आहे बघ, हा आहे माझा अख्खा जक्का राईट. उचल निगेशन ऑफ P और Q म्हणजे कोण आहे? हा इम्प्लाइजच्या पलीकडे ज्याला इम्प्लाय केलाय तो. आय रिपीट P इम्प्लाइज Q इज निगेशन P और Q. निगेशन ऑफ P और Q म्हणजे हा. कळलं? सो बेटा दिस इज इक्वॅलंट टू मी लिहितो A इज इक्वल टू दिस. आता दिस इज इक्वॅलंट टू निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होऊन जाईल. उरल काय बेटा? P और निगेशन Q. पुढे बघ और P और Q. आता हे P और निगेशन Q और P और हे असोसिएशन आहे. असोसिएशन कळतंय ना मी काय बोलतो ते? असोसिएशन आहे. सो मी असोसिएट करू शकतो बेटा P और P इज P इटसेल्फ. कम ऑन P और P इज P इटसेल्फ. P और P इज P. P and P इज P. प्यारे बच्चों P and P इज इक्वल टू P. P और P इज इक्वल टू P. डन. अच्छा और हा निगेशन Q आहे आणि इथे पण बघ और Q आहे. सो मी याला असं लिहू शकतो ना निगेशन Q और Q याला ब्रॅकेट टाकतो. दिस इज इक्वल टू P और आता Q आणि निगेशन Q कॉम्प्लिमेंट और आहे. बोला म्हणजे काय? जेव्हा और आहे आपण काय पाठ केलंय? दोन्ही फॉल्स तर उत्तर फॉल्स. पण इथे ते होणारच नाही अँड हेन्स आन्सर इज ट्रू. झालं. दिस इज इक्वल टू आयडेंटिटी. P आणि T आला म्हणजे टाइमपास. हे बघ P हा T सोबत आला मध्ये क्रॉस टाक पुढे टाइमपास लिही इज इक्वल टू टाइमपास. झालं. सिम्बॉल बघ कोणता आहे वरती आहे का नाही? T. अरे का आलं का नाही का आलं? हे बघ हे टॉटॉलॉजी आलं. डन. बोला पटकन का आलं का नाही का आलं? खालचं चेक करायचा संबंधच ते करायचं. सिंगल चॉईस करेक्ट आहे. ऍक्च्युली काय झालं माहिती का इथे हे आणि हे सेमच झालंय. सो मी याला ऍड करू का? म्हणजे दोघांमध्ये बदल राहील. त्यांनी मिस्टेक केली असेल बुक मध्ये येताना. हे मला पटकन सगळ्यांनी बोला की मी ज्या पद्धतीने प्रूव्ह केलंय सगळ्यांना कळालं का नाही कळालं? कमॉन. मी ऑप्शन मध्ये थोडं चेंज केलं कारण ते सगळं सेमच झालं होतं. अरे आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरी वन ऑफ यू. हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड दिस ऑर नॉट? डन. पुढे जाऊया आता. हे चुकून झालं माझ्याकडून नाही, त्यांनी ते पुस्तक मिस्टेक होती. सो फायनली पहिलाच ऑप्शन योगायोगाने जमला. नाही तर मी असाच दुसरा ट्राय केला असता, तिसरा केला असता, चौथा केला असता आणि या तिघांमध्ये ते जमणारच नाहीये. हे होणारच नाही. डन. हा झाला पहिला सिंगल चॉईस करेक्ट. चला आता पुढे. once again we have a question from JEE Mains 2017. The following statement is P implies Q implies
negation of P implies Q is पहिला fallacy, second tautology, third equivalent to negation P implies Q, and last equivalent to P implies negation Q. चला जरा ट्राय करा बरं तुम्ही. I will give 2 minutes. Come on. हे फॉलोसी म्हणजेच कॉन्ट्रडिक्शन. हा, फॉलोसी म्हणजेच कॉन्ट्रडिक्शन. फॉलोसी आहे का टॉटॉलॉजी आहे, याला इक्वॅलंट याला आहे. चला, आय विल गिव्ह यू 2 minutes टाइम. आणि अवघड वाटत असेल तर पटकन मला सांगा, सर डिफिकल्ट, तुम्ही सॉल्व्ह करा, लगेच सॉल्व्ह करून देतो मी. ट्राय करा पटकन. प्रत्येकाने काही होत नाही, ट्राय करा. शून्य नका राहू. नाही जमलं तर मी सोडून देणारच आहे, पण थोडंच ट्राय करा. विद्या इज सेइंग सर ए इज करेक्ट. चला बाकीच्यांनी बोला. ऍटलिस्ट ट्राय बेटा. Shall I start? बेटा लक्ष दे. ऑप्शन सी. ठीक आहे, आता लक्ष द्या. यू हॅव ट्राईड. ही गोष्ट खूप महत्वाची की तुम्ही प्रयत्न केला. बेटा लक्ष दे, त्यांनी काय करा, आता जेईची एक्झाम आहे, तिथे काय आपली बोर्डाची एक्झाम नाही किंवा सीईटीची एक्झाम नाही. सीईटीची एक्झाम तरी थोडीशी सोपी असते. आता बेटा सीईटीची पण लेवल यावेळेस वाढली. ह्या वर्षीपासून तुमच्या बॅच पासून सीईटीची लेवल बऱ्यापैकी वाढली आहे. थोडे अवघड असणार आहेत सम्स. आता जेईची एक्झाम आहे, याचा अर्थ बेटा त्यांनी ऑप्शन्स देताना तुला काय केलं, ए आणि बी अशा पद्धतीने दिलेत की तुला टेबल काढावाच लागेल, त्याशिवाय तर तू चेक करू शकत नाही. सी आणि डी अशा पद्धतीने दिलेत की तुला त्याच्या, बघा नीट आहे, पहिला आणि दुसरा जर का फ्लॉप गेला तर तुला मगाच्या सारखं पी इम्प्लाइज क्यू इज निगेशन पी ऑर क्यू असं करावं लागेल. गेटिंग? सो अगोदर मला टेबल काढून ह्या दोघांचं बघावं लागेल काय होतंय ते. जसं की विद्याने आपल्याला सांगितलं की सर दिस इज करेक्ट. आता बघूया आपण. आणि जर का ते फ्लॉप गेले ऑप्शन्स तर मग मला मात्र मग सारखं ह्या दोघांसाठी खेळावं लागेल. सो प्यारे बच्चों, वी विल स्टार्ट विथ मेकिंग द टेबल. किती स्टेटमेंट्स आहेत बेटा? 2. मग आता मी एक घेतो पी ड्र आणि एक इज क्यू. मग सगळ्यात अगोदर मला लागेल पी इम्प्लाइज क्यू. सो मी घेतो पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू घेतल्याच्या नंतर मला पुढे लागेल निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. दॅट्स वाय मी घेतो निगेशन पी. नंतर निगेशन पी इम्प्लाइज क्यू, है की नाही? नंतर निगेशन पी इम्प्लाइज क्यू च इम्प्लिकेशन क्यू सोबत. सो निगेशन पी इम्प्लाइज क्यू च इम्प्लिकेशन क्यू सोबत. आणि आता अख्खाच्या अख्खा पी इम्प्लाइज क्यू विथ धिस. ओके. कोणीतरी सागर, मला वाटतं तुम्ही जेव्हा पण इथं ए लिहिलं होतं ना बेटा, छोटा ए, तर इट इज युअर ड्युटी. लक्ष दे बरं का, आता जेईचं सम आहे बेटा. व्हेनेवर यू आर रायटिंग ना, यू आर सपोज टू मेन्शन दॅट ए इज माय दिस पॅटर्न. लिहायचंय शेजारी बेटा. तू जर का शॉर्टकट वापरतोय ना ए, तर मेन्शन कर एक्झामिनरला, बोर्डच्या एक्झाम मध्ये बरं का, की बाबा माय ए इज दिस. आता जेईचं सम आहे, इथं आपल्याला वेळ घालवायचा नाहीये. हा, आता लक्ष दे. सो पी आणि क्यू आहे. सो यू नो दॅट there will be 4 horizontal rows. Such a combinations will be made. Okay. ठीक आहे, आता बघा. हा,
आता इथं तुम्हाला माहिती आहे 2 ट्रू 2 फॉल्स 2 अक्षर ट्रू फॉल्स. चला P इम्प्लाइज Q ट्रू फॉल्स फॉल्स बाकीचे सगळे ट्रू. निगेशन ऑफ P एफ एफ हे बघ ना एफ एफ टी टी झाले. निगेशन P इम्प्लाइज Q. आता हा निगेशन P इम्प्लाइज Q. कम ऑन. हा देन हा कम ऑन. ट्रू देन फॉल्स. ट्रू तर नाहीच आहे. सो ट्रू देन फॉल्स नाहीच आहे. ट्रू देन फॉल्स सापडला शेवटी फॉल्स. बाकीचे ट्रू बघ रे बाबा नीट बघ. ही गडबड करतात भरपूर जण. आता बघ निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q याचं इम्प्लिकेशन Q सोबत. याचं इम्प्लिकेशन Q सोबत. हे बघ ट्रू देन फॉल्स नाहीये. ट्रू देन फॉल्स. आन्सर इज फॉल्स. ट्रू देन फॉल्स नाहीये. ट्रू देन फॉल्स नाहीये. अदरवाइज ट्रू. लास्ट इज ए. व्हॉट इज ए बेटा? माय ए इज P इम्प्लाइज Q बरं का. म्हणजे कुठे गेला हा. त्याचं याचं इम्प्लिकेशन कोणासोबत? याच्यासोबत. राईट. हा आता बघ ट्रू फॉल्स नाहीये. ट्रू फॉल्स नाहीये. ट्रू फॉल्स नाहीये. ट्रू फॉल्स नाहीये. म्हणजेच ट्रू. सगळेच ट्रू आले. हे टोटोलॉजी आलं. सो आय थिंक विद्या वॉज करेक्ट. दिस वॉज टोटोलॉजी. स्क्रीनशॉट घ्या. व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड. दिस वॉज टोटोलॉजी. ऍब्सोल्युटली परफेक्ट. आय एम व्हेरी हॅप्पी की यू हॅव ट्राईड. मला ह्यात आनंद आहे. सागर हे कसं आलं? नाही येणार ना. सिंगल चॉईस करेक्ट आहे हा. बाकीचं तर काही येऊ शकत नाही. चला पुढचा MCQ. मजा येते का? रिप्लाय करा. हे सोडवायला मजा येते का? इट इज गेटिंग बोर्ड. तुमच्या आन्सरवरनं मला सायकोलॉजी कळेल. बोला वेदांत. आर वी गेटिंग फन इन सॉल्विंग दिस? ओके. पुढचा क्वेश्चन आहे. was asked in MST CET 2016. CET ला आला होता. एक सर्किट दिलंय. इथं बॅटरी आणि हा लॅम्प. इथे S1 हा S2 डॅश हा S1 डॅश आणि हा S2. ओके. सिम्बॉलिक फॉर्म इज ऑप्शन A P or negation Q. Option B P and negation Q. Option C P double implication Q. And last negation of P double implication Q. स्क्रीनशॉट घ्या. झालं. बघा आता लक्ष दे बेटा. हे जे सर्किट आहे बरं का, स्विचिंग सर्किट तुम्ही ट्राय करता का? इट विल टेक द टाइम. सर्किट आहे सो तुम्ही पण काय ट्राय करणार तेच मी करतो. बघ लक्ष दे. तर बेटा इथे S1 बघा आपलं सर्किट स्विचिंग सर्किट सुरू झालं तर मला काय दिसतंय? दोघांचा अँड आहे खाली म्हणजे ऑर. ह्या दोघांचा अँड आहे की नाही. आता बघ हे जे स्विच आहे ते S1 आहे. 1 म्हणजेच P. अच्छा. पुढे बघा त्याच्या समोर आहे म्हणजे अँड S2 डॅश 2 म्हणजे सेकंड Q डॅश म्हणजे निगेशन. सो P अँड निगेशन Q. कपडे का घातले याला? कारण की हा वरचा कॉम्बिनेशन आहे. त्याला पॅरल खालचं आहे बेटा. पॅरल म्हणजेच ऑर. खाली पण दोघांचं अँड आहे. S1 1 म्हणजे P डॅश म्हणजे निगेशन. निगेशन P. पुढे अँड आहे S2 Q. डन. निगेशन P
अँड टू म्हणजे क्यू. सो बेटा हे तर काही मला इथे दिसत नाही. सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे दिस इज इक्वॅलंट टू. आता मला थोडंसं खेळावं लागेल. कसं खेळायचं, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. बेटा वरती पी ऑर निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. मी काय करू शकतो, तर मी एक काम करू शकतो बेटा. याला डायरेक्टली खेळायचं जर ठरलं तर इथे पी आहे, इथे निगेशन पी आहे, इथे क्यू आहे, इथे निगेशन क्यू आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह तर काही जमणार नाही. सो मी रिव्हर्स प्रोसेसने चालतो. नीट लक्ष दे. रिव्हर्स प्रोसेसने म्हणजे कसं, मला हे जे पी अँड निगेशन क्यू आहे ना बेटा, हे मला माहिती आहे हे पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन आहे. आता याच तुला समजेल जड जाईल म्हणून मी तुला ज्या पद्धतीने शिकवलं होतं आठवा, नीट लक्ष दे. मी जेव्हा शिकवताना बोलत असतो ना, मी ज्या पद्धतीने गोष्टी सांगतोय त्या ग्रॅप करा. मॅक्सिमम प्रॅक्टिस होऊन तुम्हाला हे डिटेक्ट झालं पाहिजे, जसं मला झालं की हे पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन आहे. याला मी क्यू अँड निगेशन पी लिहित पुन्हा त्याचं निगेशन करू शकतो. तर हे डायरेक्ट न करता असं समजून घे, मग मी सांगतो तुला शॉर्टकटने कसं करायचं पटकन. हे बघ, मी तुला शिकवलंय बेटा की पी डबल इम्प्लिकेशन क्यू हे कुणाला इक्वॅलंट आहे. दिस इज इक्वॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. बघ बरं का, लक्ष दे. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. जर समजा ऑप्शन सी करेक्ट असं म्हणायचं असेल तर बेटा दिस इज इक्वॅलंट टू, बघ बरं का, पी इम्प्लाइज क्यू ला काय लिहू शकतो रे आपण, निगेशन पी और क्यू. अँड याला काय लिहिणार, निगेशन क्यू और पी. असं आहे की इथे नाहीये. दॅट्स वाय दिस ऑप्शन सी वॉज नॉट करेक्ट. झालं. बट आय वुड लाईक टू ट्राय ऑप्शन डी. सर का, तर बेटा हे तर डायरेक्टली मला खेळण्याजोगं सिच्युएशन नाही दिसली म्हणून मी काउंटर अटॅक केला. डी घेतला मी. डी मध्ये देर इज निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. माझ्याकडे पी डबल इम्प्लिकेशन क्यू इथपर्यंत आलेला आहे. आय वॉन्ट इट्स निगेशन. सो निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज इक्वॅलंट टू, बघा, निगेशन ऑफ धिस. हे बघ, निगेशन ऑफ आपण रेग्युलर मध्ये केलं होतं ऑलरेडी, आठवतं का. निगेशन ऑफ, कॉपी पेस्ट करा, निगेशन ऑफ पी और क्यू अँड निगेशन ऑफ क्यू और पी. काहीच नाही, पी डबल इम्प्लिकेशन उचलून कॉपी केलं. आता त्याचं निगेशन सोबत खेळलेलो आपण ऑलरेडी, जो नोटबुक मध्ये आहे हे बघ. डी मॉर्गन काकांचा नियम, निगेशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड इज निगेशन ऑफ फर्स्ट अँड चा ऑर करा निगेशन ऑफ सेकंड. सो बघ, निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू अँड चा ऑर करा निगेशन ऑफ सेकंड. I repeat, negation of first and second, negation of first and चा और करा negation of second. डी मॉर्गन काकांचा नियम. दिसतंय का असं, नाही. पुन्हा सोडव बरं याला, पुन्हा डी मॉर्गन काकांचा नियम. हे बघ, निगेशन पी और क्यू आहे, याचं निगेशन. सो निगेशन ऑफ फर्स्ट, निगेशन ऑफ निगेशन पी विल बी पी और चा अँड करा निगेशन ऑफ सेकंड, पी अँड निगेशन क्यू. हे बघ, पुढे और ऍज इट इज, कारण याला काही करायचं नाही आपल्याला, पण याला सोडवायचंय. निगेशन ऑफ निगेशन क्यू विल बी क्यू और आहे त्याचं अँड करा निगेशन ऑफ पी. याला कपडे घाला जरा बरं दिसतं. पी अँड निगेशन क्यू और निगेशन पी अँड क्यू आहे, क्यू अँड निगेशन पी. येस येस येस, अरे जमलं. दिस इज सेम पी अँड निगेशन क्यू और कम्युटेटिव्ह लॉ वापर ना, पलीकडच्याला फक्त अलीकडली क्यू सिम्बॉल तेच ठेव, अलीकडच्याला पलीकडं, संपलं. जमलं. डी वॉज करेक्ट. स्क्रीनशॉट घ्या आणि वेळ कसा वाचवायचा ते सांगतो आता. बेटा लक्ष दे की जेव्हा मला हे सर्किट दिसलं, इथे मला 1 2 3 4 हे जे ऑप्शन्स मी पाहिले, तर ते दोन ऑप्शन्स त्यांनी कसे दिले होते की पी ऑर निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू. म्हणजे डायरेक्ट खेळायचं, अल्जेब्रा वापरून मोकळं करायचं. तसं दिसलंच नाही ना मला. मला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पण करता येईना, कारण की निगेशन पी असतं तर मी तो कॉमन घेऊन डिस्ट्रीब्युटिव्ह तरी वापरला असता. सो जजमेंट जुळालं नाही. सो माझ्या पर्स्पेक्टिव्हने हे दोन ऑप्शन्स उडाले होते. अरे कोणते,
पहिला आणि दुसरा. पहिला नीट ऐका प्लीज, हे वेळ कन्स्ट्रेंट वेळ आहे, मी त्यासाठी सांगतो की हे दोन तर माझ्या नजरेत उडाले. मग मला कळलं हे उरले दोन, त्यापैकी डायरेक्ट मी इथून खेळायला सुरू केलं तर पी अँड निगेशन क्यू. मला काय क्लिक झालं मागासारखं की बाबा पी इम्प्लाइज क्यू, निगेशन इज निगेशन पी और क्यू, आहे की नाही. पण हे तसं काही जजमेंट जुळताना दिसत नाही, म्हणून मी शेवटी काउंटर अटॅक केला आणि हे घेऊन पाहिलं, सी फ्लॉप गेला, डीचं निगेशन घेतलं. ठीक आहे ना. हॅव यू अंडरस्टूड. पुढचा एमसीक्यू घेऊ. पुन्हा एकदा व्हिडिओज पाहत जा, आणखी चांगल्या पद्धतीने कॉन्सेप्ट क्लिअर होईल. तुम्ही जितकं जास्त खेळणार ना बेटा, तितका मॅक्झिमम स्पीड येईल, तितकं जास्त डिटेक्ट होईल पटापट गोष्टी. मी तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवण्यासाठी विथ आन्सर 70 क्वेश्चन्स हॅव बीन प्रोव्हाइडेड इन द कंटेंट लायब्ररी. कंटेंट लायब्ररीमध्ये मी 70 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, ते सोडवा. आणि होपफुली आज दुपारी मटेरियल पडायला सुरू होईल. थोडंसं लेट झालं माझ्याकडनं, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सर्क्युलर मोशनचं आज येईल, रोटेशनलचं उद्या येईल, हळूहळू सगळा सिलेबस लवकरात लवकर सगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत येऊन जाईल. सिंगल चॉईस करेक्ट मध्ये वन अनदर सम इज निगेशन ऑफ, इट वॉज आस्क्ड इन जेईई मेन्स 2015. दिस वॉज आस्क्ड इन जेईई 2015. क्वेश्चन इज negation of negation yes or negation R and yes. So option A is, हे मात्र आता तुम्ही मला सांगायचे पटकन. चला करा पटकन, चला 2 मिनिटाचा वेळ घ्या, एकदम सोपं आहे, जे आलं होतं. करा पटकन निगेशन, सांगा मला उत्तर. करा पटकन सॉल्व. सांगा मला कोणतं करेक्ट आहे. एकदम गरीब आहे हे, व्हेरी इझी. बोला. जमायलाच पाहिजे तुम्हाला आता, हे जमायलाच पाहिजे, हा माझा अट्टाहास आहे. बऱ्याच जणांच्या समोर मोबाईलच नसणार आहे. क्या बात, व्हेरी गुड विद्यार्थ. डी इज करेक्ट. अरविंदन सी कस काय आला राव, काहीतरी किरकोळ मिस्टेक केली. डी इज करेक्ट, व्हेरी गुड. अरे आला का नाही राव, चल लक्ष दे. सोल्युशन मला निगेशन पाहिजे याचं, म्हणजे असं निगेशन पाहिजे, स्क्वेअर ब्रॅकेट टाका, त्याला कॉपी पेस्ट करा. निगेशन ऑफ यस और निगेशन ऑफ आर अँड यस. ओके बेटा, दिस इज इक्वॅलंट टू निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड, म्हणजेच निगेशन ऑफ फर्स्ट विच इज यस. ठीक आहे, निगेशन ऑफ निगेशन विल बी यस. और चा अँड करा, निगेशन ऑफ सेकंड. चलो, this is equivalent to yes will be as it is and negation of, आता बघ बर का, फर्स्ट अँड सेकंड, वन्स अगेन negation of negation r will be r and चा or negation of yes. चला, काहीतरी राहिलंय का माझ्याकडनं. निगेशन yes or negation r and yes. चला, negation of first or and
negation of second, yes, yes, and negation, it will become R, and negation of yes. This is equivalent to yes or negation yes, yes or negation yes and R. False or नाही राव, काहीतरी गडबड झाली. Did I write it correctly? Negation of negation yes or negation R and yes. So negation of first, which means yes, or and negation of second. अच्छा, कुछ तो हुआ है, कुछ गड़बड़ हुआ है. हाँ हाँ हाँ, yes, and after that, हाँ हाँ हाँ, आय एम व्हेरी सॉरी. इथे कंटिन्यू करतो हा मी. बेटा हा ब्रॅकेट राहिला ना गडबडीत. येस. सो इथे पुढे हा अँड आणि हा ऑर आहे. ओके, ब्रॅकेट राहिला होता. सो यस अँड आर बघा, दिस इज इक्वल टू यस अँड आर बरं का, ऑर ब्रॅकेट टाका, ऑर यस अँड निगेशन यस, यस अँड निगेशन. आय रिपीट, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. यसचा अँड विथ आर ऑर निगेशन यस म्हणजे यस अँड आर, ऑर यस अँड निगेशन यस. दिस इज इक्वॅलंट टू यस अँड आर, ऑर आता बघ यस आणि निगेशन यस मध्ये कोण आहे, अँड. अँड म्हणजे काय, दोन्ही ट्रू तर उत्तर ट्रू असं होणारच नाही. दॅट्स वाय आन्सर विल बी फॉल्स. आता पी और एफ असं आलं, हे लगेच पी एफ क्रॉस मार्क करायचा, सिम्बॉल वरचा आहे म्हणजेच प्रोव्हिडंट फंड, पी म्हणजेच यस अँड आर. स्क्रीनशॉट घ्या. सो दिस वॉज डी वॉज करेक्ट. अजून 2-3 सम्स आपण घेऊ. आता आपण आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेले 2-3 सम घेऊ. Questions those were asked in our board examination. Negation of P and Q implies R. Option A. चला करा पटकन, तोपर्यंत मी ऑप्शन लिहितो, करा पटकन. करा बरं पटकन. जमलं का? जमतंय का? बघ, निगेशन ऑफ P and Q implies R. B. Just let me see. नाही बेटा, D is correct. This is correct. ठीक आहे, बघ लक्ष द्या. आता निगेशन ऑफ P and Q implies R. ठीक आहे, याचं निगेशन ब्रॅकेट घाला. येस सर. आता बघा, निगेशन ऑफ P लाईक निगेशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड. सो निगेशन ऑफ फर्स्ट अँड चा और निगेशन ऑफ सेकंड इक्वॅलेंट टू, हे बघ, निगेशन ऑफ फर्स्ट ऍज इट इज, और Q इम्प्लाइज R चं जे निगेशन आहे ते काय बेटा, Q अँड निगेशन R. बिकॉज नीट लक्ष दे, P इम्प्लाइज Q चं जे निगेशन आहे ते आहे P अँड निगेशन Q. सो Q अँड निगेशन R याचं आलं. विद्या कळालं का?
स्क्रीनशॉट घ्या. सगळ्यांना समजते का काय चाललंय ते? अरे प्रॅक्टिस होती का व्यवस्थित? विद्या, वेदांत, सागर, प्रणव, पायल, पलक, कल्याणी, आदिती आणि अनुष्का, आर यू अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग? सो होमवर्क देऊ का आता तुम्हाला करायला हा? म्हणजे चॅप्टर विल गेट एंडेड अप. आज संध्याकाळी आपली टेस्ट पण होईल. होमवर्क पाठवा. परत सांगू मग लक्ष दे बेटा, लक्ष दे. हे निगेशन जे आहे ना, तर बेटा मी उचललं आणि कॉपी पेस्ट केलं, टिचिक निगेशन होतं. त्याला कपडे घातले, ब्रॅकेट टाका, त्याचं निगेशन पाहिजे होतं. बेटा निगेशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड बघ ना, निगेशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड, ब्रॅकेट सोडवा, निगेशन ऑफ फर्स्ट अँडचा ऑर करा, निगेशन ऑफ सेकंड. आय रिपीट, निगेशन ऑफ फर्स्ट अँडचं ऑर करा, निगेशन ऑफ सेकंड. निगेशन ऑफ फर्स्ट हे बिचारा ऍज इट इज राहील, ऑर पण ऍज इट इज राहील. निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज आर, पी इम्प्लाइज क्यू चं निगेशन काय विद्या? पी अँड निगेशन क्यू. मग क्यू इम्प्लाइज आर चं निगेशन काय होईल? क्यू अँड निगेशन आर अकॉर्डिंग टू दॅट. बोला आता कळलं का विद्या? इज युअर डाउट क्लिअर्ड? डन. टुमॉरो न्यू चॅप्टर फ्रॉम मॅथमॅटिक्स, like matrices, determinant and matrices असा ऍक्च्युअल मध्ये टॉपिक विच वी विल स्टार्ट. आज संध्याकाळी तुमचा मॅथमॅटिकल लॉजिकचा पेपर होईल. सो विशिंग यू ऑल द बेस्ट.